सामनावीराची जी ट्रॉफी आहे आपल्याला लाभलेली आहे योगेशजी दोंदे यांच्या माध्यमातून लेजंड क्रिकेटपटू दिवंगत पूनम कमलाकर दोंदे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार दीपेश भोईर आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत। नांदेड गावचे समाजसेवक त्यांच्या देखील शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार। वेल डन बुद्धार्थ, कॉंग्रॅच्युलेशन्स। पुढील सामन्यांसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील। प्लेऑफ्समध्ये आता आपण बघणार आहोत या टीमला VR स्पोर्ट्स पहिला संघ या स्पर्धेतील ज्यांनी प्लेऑफसाठी क्वालिफाय केलेला आहे। आणि आता आणखी एका नॉकआउट सामन्याकडे आपल्याला मी घेऊन जातोय। मॅचला सुरुवात केली जाणार आहे वैशाली स्पोर्ट्स विरुद्ध विराज स्पोर्ट्स 1200। Viraj Sports 1200 won the toss and they have decided to bat first. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय विराज 1200 टीमनं। जवळपास 4:45 वाजलेले आहेत। क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं लक्षात घ्या, नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे अजिबात आपण वेळ दौडू नका। 5 षटकं ही 25 मिनिटांमध्येच आपल्याला कंप्लीट करायची आहेत। डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे। शेवटची मॅच असो किंवा नसो, वेळेच्या बाबतीत सहकार्य हे करावंच लागणार आहे प्रत्येक टीमला। उद्या देखील खेळणारे जे संघ असणार आहेत त्यांनी बरोबर वेळेवर पोहोचायचं आहे। सकाळी 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे सूर्या फायटर्स आणि ब्लू स्टार वडपे या दोन्ही संघांनी। तदनंतर 9:30ला बरोबर मैदानावर पोहोचायचं आहे 3 स्टार रॉयल्स आणि अशोक दादा 11 या दोन संघांनी। चांगली कामगिरी दोन्ही संघांची राहिली आहे। 2-2 सामने खेळलेले आहेत, एकामध्ये पराभव आणि एकामध्ये विजय अशी त्यांची स्थिती आहे। पॉइंट समान आहेत, समान कामगिरीच झालेली आहे वैशाली स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट्स 1200 या दोन्ही संघांची। त्यामुळेच आता ही मॅच फार महत्त्वाची आहे। जो संघ जिंकेल तो प्ले ऑफ्समध्ये असेल, जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल। जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे। सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत कॅप्टन विनीत भोईर आणि डावखुरा फलंदाज प्रतीक जाधव। विस्फोटक फलंदाजी आपल्याला या टीमची जरूर पाहायला मिळते। मागच्या मॅचमध्ये विनीतनं कमाल केली होती, 20 बॉल्समध्ये नाबाद 44 धावांचं योगदान दिलं होतं आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये देखील तो चमकला होता। कॅप्टन पदाला साजेसा खेळ त्याचा राहिला होता, ज्यामुळे त्याची निवड सामनावीर खेळाडू म्हणून देखील करण्यात आली होती। पण तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे। प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला नव्यानं सुरुवात करायची असते। टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आहे विराज स्पोर्ट्स 1200 या टीमचा। तगडं आव्हान असणार आहे वैशाली स्पोर्ट्सचं, कारण त्यांनी चांगला बाउन्स बॅक केलेला आहे। पहिला सामना गमावला होता वैशाली स्पोर्ट्सनं, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये जबरदस्त कमबॅक त्यांचं राहिलं आहे। सामना त्यांनी जिंकला आहे, त्यामुळे त्यांचा देखील आत्मविश्वास हा दुणावलेला असणार आहे। पहिल्या षटकासाठी गोलंदाज साहिल सज्ज होतोय। पहिली 2 षटकं पॉवर प्लेची। पहिलाच बॉल अप्रतिम बॉल, अगदी यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल। डीजे थोडासा आवाज। अप्रतिम बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज साहिलनं। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट। हाही यॉर्कर लेंथवर आहे, परंतु यावेळेला लाईन चुकीची आहे। उजव्या स्टेच्या खूप जास्त बाहेरचा बॉल वाईट, अवांतर धाव मिळते। अवांतरच्या सौजन्यानं अकाउंट ओपन होत आहे विराज 1200 टीमचं। उमेशजी सोनावणे शेलारगावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, समाजसेवक, उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। यावेळेला स्लॉग हिट करायचा होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय, ट्रॅव्हल होतोय गॅपमधून, फिल्डर पाठलाग करतायत, डीपमधून देखील खेळाडू आलाय, बॉल अडवला गेलाय, फेकला गेलाय, तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची पुरेपूर संधी होती विनीतकडे। विनीतचं अकाउंट ओपन होतंय। संघाची धावसंख्या बिनबाद 3।
दुसरीकडे वैशाली स्पोर्ट्स हा संघ आपण बघतोय. सौभाग्यवती सोनी सचिन चौरे मॅडम, उपसरपंच सावंदे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आहे. पुरस्कर्त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. ओ हो 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 हो, पायच स्लिप झालेला आहे. गोलंदाज थोडासा जायबंदी झालेला आहे साहिल, त्याच्यामुळे खेळ थांबवण्यात आलेला आहे. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित ही स्पर्धा आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026. बौद्ध समाजातील अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. आजपासून स्पर्धेला सुरुवात झालेली. आजची ही शेवटची मॅच सध्या सुरू आहे. उद्या आणि परवा आणखी 2 दिवस हे 7वं पर्व आपल्याला येथे रंगताना पाहायला मिळणार आहे. बिनारच्या DD ग्राउंडवरून थेट प्रक्षेपण किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीजवर क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य देणारे आमचे स्पॉन्सर्स, या सर्व स्पॉन्सरचे विशेष आभार. प्रथम पारितोषिक रोख रक्कम यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. सन्माननीय इरफानजी भुरे साहेब, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, आपले विशेष आभार. आणि प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी दिवंगत रीना रघुनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ सूरज रघुनाथ कांबळे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. मापोली, आपले देखील विशेष आभार. द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक मापोलीचे माजी उपसरपंच उबेदजी हलबे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्याबद्दल आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी दिवंगत उद्देश अनंता गायकवाड यांच्या स्मरणार्थ आयु उमेश अनंता गायकवाड गोरसई यांच्याकडून देण्यात आलेले आहे. आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. त्यानंतर तृतीय क्रमांकापासून ते 8व्या क्रमांकापर्यंतच्या ज्या ट्रॉफीज आहेत, सांघिक पारितोषिकं दिवंगत बळीराम लडकू उबाळे यांच्या स्मरणार्थ आयु गौतम बळीराम उबाळे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज दिवंगत पूनम कमलाकर दोंदे यांच्या स्मरणार्थ योगेश कमलाकर दोंदे, महान क्रिकेटपटू पडगा यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफीज दिवंगत ऋषिकेश जाधव यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहेत. आयु विशाल जाधव यांच्याकडून, त्याबद्दल विशालजी जाधव आपले देखील विशेष आभार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल आहे जे आपल्याला लाभलेले आहे. दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ प्रदीप दादाराम थोरात यांच्याकडून. प्रदीपजी थोरात आपले देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच मालिकावीरासाठी चषक दिवंगत वैशाली विवेक वागचौरे यांच्या स्मरणार्थ सोनी सचिन वागचौरे मॅडम, विद्यमान उपसरपंच सावंदे यांच्या माध्यमातून आपले देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सूरज थोरात यांच्याकडून आम्हाला खेळाडू कक्ष लाभलेला आहे. दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ, त्याबद्दल सूरज थोरात आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी मात्र आता दुसरा गोलंदाज वापरण्यात येत आहे, कारण पूर्णपणे फिट नाही आहे गोलंदाज साहिल, त्याच्यामुळे पहिलं षटक तो कंप्लीट करू शकलेला नाही. जायबंदी झाला आहे. बॉल टाकत असताना स्लिप झाला होता. या स्पर्धेमध्ये दिवंगत सदू लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ देखील एक खेळाडू कक्ष आपल्याला लाभलेला आहे. त्यासाठी सौजन्य कल्पेश सदू भोईर महापोली यांचं लाभलं आहे. महापोलीचे समाजसेवक आहेत कल्पेशजी भोईर, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. षटक कंप्लीट करण्यासाठी अमोलला पाचारण करण्यात आले. पहिलाच बॉल कटर होता, ऑफ कटर, परंतु जास्त बाहेर टाकलाय. बॅट्समनला बीट जरूर केलं, परंतु हा वाईट बॉल असेल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या बिनबाद 4. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या नॉकआउट सामन्यामध्ये विराज 1-0 टीम. हे जे ग्राउंड आहे बिनारचं DD ग्राउंड, यासाठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे, सहकार्य मिळालेलं आहे शुद्धोदन अशोक जाधव साहेबांचं, डोळेगावचे उपसरपंच, आपले देखील विशेष आभार. फुल टॉस आहे,
जोरदार प्रहार, परंतु मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. सतीश वाघचौरे अशा प्रकारची झेल ड्रॉप करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आज खूप सुंदर फिल्डिंग त्याची राहिली आहे. याआधी देखील एका सामन्यामध्ये तब्बल 3 झेल त्याने स्वीकारले होते आणि आता ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये ही महत्त्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतोय क्षेत्ररक्षक सतीश वाघचौरे. आजच्या दिवसातील हा त्याचा तब्बल 5वा झेल आहे. फलंदाज बाद होतोय कॅप्टन विनीत. धावसंख्या 1/4. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीजवर प्रेक्षक एन्जॉय करतायत, त्यासाठी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. आयु उमेश अनंता सोनावणे साहेबांचं, शेलारचे समाजसेवक, आपले विशेष आभार. स्पर्धेसाठी जे लागणारे चेंडू आहेत हे चेंडू आम्हाला पुरवलेले आहेत नांदकरगावचे समाजसेवक अमोल जाधव साहेब यांनी, आपले देखील विशेष आभार. आणि मैदानाची सजावट, मंडप डेकोरेशन असेल, VIP डायज असेल, त्यासाठी सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय सुदेश अण्णा गायकवाड, विद्यमान सरपंच गोरसई यांच्या माध्यमातून आपले देखील विशेष आभार. नवीन बॅटर मैदानामध्ये पहिला बॉल सोडून दिलाय हर्षदनं, वाईट बॉल. अवांतर चेंडू फार पाहायला मिळत आहेत या पहिल्या षटकामध्ये. आत्तापर्यंत आपण बघतोय की 2 गोलंदाज मिळून हे षटक पूर्ण करतायत. सुरुवात केली होती साहिलनं, तो इंजर्ड झाला, त्यानंतर अमोल आलाय. साहिलने एक वाईट बॉल टाकला होता, अमोलने आत्तापर्यंत 2 वाईट चेंडू टाकलेत, परंतु एक विकेट त्याच्या खात्यामध्ये जरूर आहे. धावसंख्या 1/5. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. सुरेख बॉल ऑफ कटर होता, पिक करता आला नाहीये. बॅटच्या आउटसाइड एज शॉट. थर्डमॅनच्या फिल्डरने बॉल तर अडवला, परंतु थ्रो केलेला नाही, कारण बॅकअप करण्यासाठी फिल्डर बरोबर स्टम्प्सच्या मागे नव्हते आणि त्यामुळेच कदाचित त्याने तो थ्रो केलेला नाही. विकेट कीपर देखील स्टम्पच्या थोडासा पुढे आला होता, ते देखील कारण आहे. आता धावचीतची संधी निर्माण होत होती आणि चान्स घेतला गेला असता तर तेथे कदाचित एक मोठी विकेट मिळाली असती, कारण प्रतीक जाधव डेंजर एंडला धावत होता. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. थोडी संथ सुरुवात म्हणता येईल विराज स्पोर्ट्स 1200 टीमची. आत्तापर्यंत कुठलाही चौकार किंवा षटकार या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी खेळलेला नाही. 6 धावा आलेल्या आहेत, त्यामध्ये 3 धावा तर अवांतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत. बाद होण्यापूर्वी कॅप्टन विनीतनं फक्त 2 धावांचं योगदान दिलं. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती, परंतु या मॅचमध्ये नाही. आणखी एक चांगला बॉल अगदी खोलात टाकलाय. ह्या बॉलवर देखील आपण बघितलं की बोटं फिरवली होती. ऑफ ब्रेक बॉलर जसा बॉल टाकतो तसाच बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त खोलवर टप्प्याचा होता. बॅटचा थोडासा फेस उघडत असताना दिशा दिली, सिंगल आली आहे. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय विनीत. चांगली गोलंदाजी. वाईट चेंडू आपण वगळले तर खूप चांगलं मिश्रण गोलंदाज अमोलनं केलंय आपल्या चेंडूमध्ये. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज हर्षद. हो, जस्ट बॅक ऑफ लेन पुल करायचा होता, वरची कडा लागली. चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेगला. अक्षय आहे त्या ठिकाणी, बॉल मागे जाऊ दिलेला नाही आणि येथे कुठली धाव फलंदाज घेत नाहीत. डॉट बॉल येतो. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 1/7. षटक संपल्यानंतर अजिबात टीम मिटिंग घेऊ नका प्लीज, दोन्ही संघांना विनंती असेल. सेकंड इनिंग्समध्ये देखील जेव्हा विराज स्पोर्ट्सचे खेळाडू मैदानामध्ये येतील त्यांनी देखील षटक संपल्यानंतर टीम मिटिंग घेऊ नये. आणि आता वैशाली स्पोर्ट्स आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील अजिबात टीम मिटिंग घेऊ नका षटक संपल्यानंतर. स्पीडअप करा. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज पियुष, मागील सामन्याचा हिरो. 2 षटकांमध्ये 17 धावा देत तब्बल 5 गडी बाद केले होते. 5 कंप्लीट केला होता आणि पहिल्या मॅचमध्ये देखील त्याने इम्प्रेस केलं होतं. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पियुषची राहिली आहे. थोडासा वॉर्मअप करत असताना, चला पियुष, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. या स्पर्धेसाठी अपार मेहनत अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, त्यांच्या समवेत मिलिंद जाधव, निकलेश शेलार असतील, निमेश शेलार असतील, विजय चंदने अर्थात बंधू, सतीश वाघचौरे, महेश जाधव, सतीश ब्रावो, विनीत भोईर, या सर्वांचं कौतुक करावं लागेल. दुरून खेळलाय, लॉफ्टेड फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र उंच गेलाय. मिड ऑफचा खेळाडू बॉल खाली आणि फलंदाज बाद. बिग विकेट. प्रतीकला माघारी परतावं लागतंय. दुसरा झटका बसतोय विराज स्पोर्ट्स 1200 या टीमला.
पण तो एक जबरदस्त खेळाडू आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे, परंतु हवी तशी कामगिरी त्याला करता आलेली नाही. दुसरा धक्का, धावसंख्या 7. सतीश जाधव यांचं आगमन झालेलं आहे. उद्या आपण त्यांना इन ॲक्शन पाहणार आहोत. आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅन फ्रॉम कवाड. उद्या सौरभ अडकमोलला देखील आपण पाहणार आहोत, जो कुडूचा एक जबरदस्त सलामीचा फलंदाज आहे. महेश जाधव उर्फ बांबू यांना देखील आपण बघणार आहोत. हे फेमस खेळाडू आहेत. आणि शैलेश गायकवाड अध्यक्ष साहेब देखील उद्या आपल्याला ऑनफिल्ड पाहायला मिळतील, ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. महत्त्वाचा दिवस उद्याचा देखील असणार आहे. ग्रुप बीचे सामने असतील. विजय चंदने जे गोरसई बीचे खेळाडू आहेत ते देखील ॲक्शनमध्ये असतील. शॉर्ट बॉल सुजलनं पुल केलाय. फटका चांगला आहे, कंट्रोल फटका आहे गॅपमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि बॉल बघता बघता जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. अगदी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर हा आखूड टप्प्याचा बॉल पुल केला होता आणि 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल आपण बघतोय की बाउंड्री लाईनच्या पलीकडे पायानं अडवण्याचा प्रयत्न झाला होता सरते शेवटी तिकडे फिल्डरकडून. मात्र पायाला स्पर्श होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. पूर्णपणे बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना हा फटका खेळला होता. सतीशचा प्रयत्न जरूर चांगला होता, मात्र अपयशी. आणि यस, हे भिवंडीचं भविष्य तुम्ही पाहू शकाल. लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण घेत आहेत, नेट प्रॅक्टिस. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर नाही आहे बॉल खाली. सतीश वाघचौरे येतोय बॉलवर. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतायत फलंदाज. 2 धावांच्या मदतीनं विराज 11 1200 या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात अडखळणारी राहिली. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झालेत, स्वस्तात माघारी परतलेत. कॅप्टन विनीत भोईरनं फक्त 2 धावा बनवल्या. तदनंतर प्रतीक 1 धावेचं योगदान दिल्यानंतर माघारी परतलाय. त्यामुळेच प्रेशर जे आहे ते फलंदाजांवर जरूर आहे, मात्र आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न सुजल करताना दिसतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पियुष राईट मोर द विकेट. फुल टॉस आहे, मोठा फटका जरूर परंतु मिस टाइम आहे. लॉंग ऑनला शोधून काढलंय, अलगद झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. द्वारा एक चांगला कॅच. लॉंग ऑनला कुठलीही चूक केलेली नाही, कुठली गडबड त्याने केली नव्हती. अगदी कूल होता. बॉल त्याच्या हातात येईपर्यंत बरोबर त्याने विसावून घेतलाय आणि फुलटॉस बॉलवर आपली विकेट गमावली आहे सुजलनं. थोडासा स्वतःशीच तो निराश असणार आहे, नाराज असणार आहे, कारण कमजोर बॉल मिळाला होता, सीमारेषा पलीकडे धाडू शकला नाही आहे. आणि आता नवीन बॅटर प्रफुल्ल, जो गायत्री नगरचा खेळाडू आहे. अमोल देखील गायत्री नगरचा खेळाडू आहे, त्याने झेल टिपला आणि प्रफुल्लने इम्प्रेस केलंय. प्रफुल्लने मोठमोठे षटकार ठोकलेत आजच्या दिवसभरामध्ये. या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत. महत्त्वाचा रोल त्याचा असणार आहे. धावसंख्या 3/13. काहीशी नाजूक अवस्था आहे सध्या बॅटिंग करत असताना विराज स्पोर्ट्सची. स्लोवर बॉल लवकर खेळण्याचा प्रयत्न, फेकून द्यायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मात्र संपर्क बनवता आलेला नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पियुषच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे, तो वेगात चांगला बदल करत आलेला आहे. लाईन लेंथ थोडीफार व्हॅरी करत राहतो, त्यामुळेच तो प्रेडिक्टेबल होत नाही आहे कुठल्याही फलंदाजासाठी. आतापर्यंत 2 फलंदाज त्याने बाद केले त्या षटकामध्ये. क्लीन बॉल, जबरदस्त बॉल, डीपर होता, अगदी परफेक्ट यॉर्कर तुम्ही म्हणू शकाल. आणि तो बॉल उमगलाच नाही प्रफुल्लला. प्रफुल्लची दांडी गुलवते. फलंदाज बाद. हे 4थ्या विकेटचं पतन झालंय आणि आजच्या दिवसाचा जो खेळ आपण बघतोय की त्याचा लेखाजोखा टोटल 528 रन्स. सध्या 52व षटक सुरू आहे. पूर्ण दिवसाची माहिती आहे. 59 विकेट्स टोटल गेलेले आहेत आणि चौकार बघितले तर 30 चौकार, 43 षटकार फलंदाजांनी ठोकलेत. षटकारांची संख्या जास्त आहे चौकारांच्या तुलनेत आणि मोस्ट रन्स
विराज 1200 संघाचा कॅप्टन विनीतच्या नावावर आहेत. गोलंदाजीमध्ये पियुष लीडिंग विकेट टेकर, 9 विकेट्स आत्तापर्यंत त्याच्या खात्यामध्ये. या मागच्या ओव्हरमध्ये देखील त्याने 3 फलंदाजांचं काम तमाम केलं. लाजवाब गोलंदाजी. नवीन षटकाला सुरुवात करतोय सतीश. लेग ब्रेक बॉलला थोडासा वेट करत असताना तडकावलाय ऑन साईडला. फिल्डर बॉलवर येतोय डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 14, 4 गड्यांच्या मोबदल्यात. खेळपट्टीवर शुभम आणि हर्ष ही जोडी. हर्षद, शुभम ऑन स्ट्राईक. अगेन्स्ट द टर्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय स्लिपमध्ये. ओहो, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेक देखील अतिशय वेगानं. विकेट किपरला बॉल गॅदर करता आला नाहीये आणि डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित येथे विकेट धोक्यात आली असती. सिंगल मात्र कंप्लीट होते. यष्ट्या मिस केल्या क्षेत्ररक्षकानं. धावांसाठी पूर्णपणे झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय विराज स्पोर्ट्स 1200 टीमच्या फलंदाजांना. गोलंदाजांनी अक्षरशः नाकी न आणलेले आहेत फलंदाजांच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, 1 गडी बाद होता. मागच्या षटकामध्ये 6 धावा आणि 3 गडी बाद झाले. बाउन्स चांगला या बॉलमध्ये, वर लागलाय बॅटच्या. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील आणि टेक्स इट. दॅट इज अ फॅन्टास्टिक कॅच बाय सतीश वाघचौरे. काय वाटणारा हा झेल स्वीकारलाय स्वतः गोलंदाजानं. आणि बॉलमध्ये देखील बघा कसा बदल केला. पहिले दोन्ही बॉल फ्लायटेड होते, लेग ब्रेक होते, परंतु हा क्विकर बॉल टाकला. थोडासा लेंथमध्ये बदल केला, खेचली होती लेंथ. बाउन्स चांगला प्राप्त केला आणि त्याला कंट्रोल करता आले नाही आहे फलंदाजाला. हर्षदच्या खेळीचा अंत होतोय. नवीन बॅटर योगेश दोंदे. संघाची धावसंख्या 5 बाद 15. आज सर्वात चांगली फिल्डिंग आपण बघायला गेलो तर ती सतीश वाघचौरेची राहिली आहे. डीपमध्ये त्याने जबरदस्त झेल घेतलेले आहेत आणि आता स्वतःच्या गोलंदाजीवर हा अप्रतिम अफलातून कॅच त्याने टिपलाय. योगेश दोंदे सिनियर खेळाडू, सर्वात अनुभवी खेळाडू मला वाटतं या लीगमधला. आल्या आल्या स्विचचा वापर केलाय विथ द स्पिन. सुरेख फटका, गॅपमध्ये बॉल, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा चौकार. दोंदेचा त्याला माहिती आहे सतीश जास्तीत जास्त लेग ब्रेक बॉल टाकण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तसाही तो मूळता लेग ब्रेक गोलंदाज आहे. त्याच्या भात्यात अनेक चेंडू आहेत, परंतु त्याचा स्टॉक बॉल लेग ब्रेक आहे आणि बरोबर अँटिसिपेट करत असताना विथ द स्पिन फटका सजवला. 4 धावा मिळवल्या. यावेळेला छोट्या बॅकलिपचा वापर केला आहे. बॅटची इनसाइड एज होती, बॉल ऑन साईडला डीपमध्ये ट्रॅव्हल करतोय. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. 1 धाव मिळते आणि या सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकामध्ये. प्रत्येकी 5 षटकांचा हा देखील सामना आपल्या समोर रंगतोय. महत्त्वाची लढत आहे विराज स्पोर्ट्स 1200 आणि वैशाली स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान. जिंकणारा संघ स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवणार आहे, प्लेऑफ्समध्ये क्वालिफाय करणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. त्यामुळेच शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जातील यातील मात्र शंका नाही आहे. फलंदाजांना मात्र इकडे कमबॅक करावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड शॉट. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. फक्त सिंगल मिळणार आहे फलंदाज शुभमला. आणि याचबरोबर आता हे षटक समाप्त होत आहे. 8 धावा खर्च केल्या सतीश वाघचौरेनं आपल्या षटकामध्ये. 1 विकेट प्राप्त केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 21. (21) for the loss of 5 wickets after the completion of 3rd over. Viraj Sports 1200 winning the toss and batting first. चलिए खेल की तुरंत शुरुआत करनी है चौथे ओवर की.
पहले 3 ओवर्स आपने बिल्कुल सही समय पर कंप्लीट किए हैं और बचे हुए 2 ओवर्स आपको 10 मिनट में ही कंप्लीट करने हैं। आज के दिन का ये आखिरी एनकाउंटर, और किसका एनकाउंटर होगा? वैशाली स्पोर्ट्स या फिर विराज स्पोर्ट्स 1200। वीआर स्पोर्ट्स ने तो क्वालिफाई कर लिया है सुपर 4 के लिए, प्लेऑफ्स के लिए। लो फुल टॉस पीयूष द्वारा उसको टर्न किया है, डिप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, सिंगल मिलेगा। इक्का दुक्का रनों से गेंदबाज पर कोई दबाव बनने वाला नहीं है। अभी तक हम देखें तो बल्लेबाज ज़्यादा रन्स जोड़ नहीं पाए हैं और यहाँ से मुझे लगता है कि जो 11 गेंदें अब बची है, कम से कम 20-25 रन्स जोड़ने का प्रयास करना पड़ेगा। 40-45 तक भी टोटल पहुँचता है तो ज़रूर एक संघर्षजनक मैच हो सकता है, वो एक फाइटिंग टोटल साबित हो सकता है। विराज स्पोर्ट्स के पास भी अच्छी गेंदबाजी है और योगेश दोंदे का रोल यहाँ से काफ़ी अहम है। 5 पर बैटिंग करते हुए 2 गेंदें मात्र खेली है। पीयूष का ये दूसरा ओवर है। जबरदस्त गेंदबाजी और फॉलो थ्रू में रोकना चाहते थे लेकिन गेंद उनसे थोड़ी सी दूर थी। स्ट्रेटिश मिड ऑफ पर गेंद को फील्ड किया जा रहा है, तब तक 1 रन लेने का अवसर। बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद थी, तो ये काबिलियत है। स्लोवर बहुत अच्छा डालते हैं, यॉर्कर सटीक डालते हैं पीयूष, हाथ खोलने के लिए ज़्यादा मौके देते नहीं है, इसीलिए इतने कामयाब गेंदबाज अभी तक। आज 9 विकेटें अभी तक चटका चुके हैं। ये देखिए, ये बैक ऑफ द हैंड स्लोवर डिलीवरी, कुछ भी समझ नहीं पाए थे बल्लेबाज शुभम। जबरदस्त पेस परिवर्तन। रुका हुआ स्कोर 23 रन 5 विकेटों के नुकसान पर। 3 विकेट्स अभी तक इस मैच में पीयूष के खाते में। फुलर लेंथ इस बार छकाया है। गजब की गेंदबाजी, तरह तरह की गेंदें कर रहे हैं, भिन्न भिन्न प्रकार की गेंदें। इस बार भी हालांकि रफ्तार बहुत अधिक नहीं थी लेकिन लेंथ देखिए काफ़ी आगे। बैट और पैर के बीच में से गेंद निकली थी, ऑफ स्टंप के करीब से सीधे विकेट कीपर के पास। काफी दबाव में नजर आते हुए बल्लेबाज इस समय। अब की बार तेज तरार गेंद थोड़ी सी नीची रही और गेंद के मेरिट पर बैटिंग बिल्कुल भी देखने को नहीं मिल रही है। शफल कर चुके थे, अक्रॉस द लाइन बल्ला घुमाया, लेकिन इस बार बाउंस थोड़ा सा कम रहा जिस वजह से पूरी तरह से बीट हुए। सीधे बल्ले से खेलने का कोई अधिक प्रयास नहीं हो रहा है। लगातार 3 डॉट गेंदे, जबकि ये पारी का चौथा ओवर चल रहा है। इसके बाद केवल 1 ओवर का खेल शेष रह जाता है। अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर पीयूष, स्लोवर डिलीवरी, स्वीप लगाने का प्रयास, पैर पर टकराई है, अपील जोरदार लेकिन अंपायर की सहमति नहीं। लेकिन इस गेंद पर भी कोई रन नहीं और इसके साथ ही ये किफायती ओवर और एक शानदार सफल स्पेल समाप्त होता हुआ पीयूष का। 2 ओवर में 8 रन देकर 3 विकेट्स। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है केवल 23 रन 5 विकेटों के नुकसान पर। विराज स्पोर्ट्स 1200। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। अंतिम 6 गेंदें पारी में शेष। स्ट्राइक योगेश दोंदे के पास 200 का स्ट्राइक रेट जरूर है उनका। 3 गेंदों में 6 पर बैटिंग कर रहे हैं, लेकिन अब यहां से एक फाइटिंग टोटल तक पहुंचने के लिए भी काफी जबरदस्त बैटिंग करनी होगी इस आखिरी ओवर में। गेंदबाजी के लिए अक्षय तैयार होते हुए। स्ट्राइक योगेश दोंदे के पास। विकेट कीपर की भूमिका में विशाल है, वो एक और सीनियर खिलाड़ी है, मेरे ख्याल से वो 40 प्लस है उम्र आप देखोगे तो। और योगेश दोंदे भी। अक्षय के हाथ में गेंद है, अक्षय गेंदबाजी करेंगे आखिरी ओवर में। अक्षय चले दाएं नेट से ओवर द विकेट। ओ, घुमाना चाहते थे बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में, लेकिन बात बनी नहीं। पैरों के पीछे से गेंद निकल गई है सीधे विकेट कीपर के पास। ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए एक लंबा हिट लेने की कोशिश वहां पर योगेश दोंदे की। थोड़ी सी मूवमेंट हल्की सी अंदर की तरफ आई थी और तीनों स्टंप्स खुले रखते हुए खेलने का प्रयास किया था। स्लोवर बॉल इस बार पिक किया जरूर है और 2 खिलाड़ियों के दरमियान से, लेकिन बढ़िया एफर्ट। बाउंड्री लाइन के करीब गेंद को रोका गया है।
जबरदस्त क्रिकेट, 2 रन बचाते हुए फील्डर, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 5 विकेटों के नुकसान पर। अभी तक हम देखें तो इस टूर्नामेंट का सबसे कम टोटल पिछले मैच में हमें देखने को मिला था 39 रन। और वहां तक क्या विराट स्पोर्ट्स की टीम पहुंच पाएगी या नहीं, ये देखने वाली बात है। अंतिम 4 गेंदें पारी में शेष, अतिरिक्त रन मिलेगा लेग स्टंप के बाहर भटकते हुए अक्षय। स्कोर में थोड़ी सी वृद्धि होती हुई स्कोर अब 26 रन 5 विकेटों के नुकसान पर। थोड़ा सा क्रीज के कोने से जाकर गेंद को अंदर की तरफ लेकर आने का प्रयास, वो एंगल क्रिएट करते हैं। बॉलिंग क्रीज का इस्तेमाल करना है एक कला है। कई गेंदबाजों को हम देखते हैं कि स्टंप्स के काफी नजदीक से करते हैं, कुछ वाइड ऑफ द क्रीज जाते हैं। बढ़िया गेंद, अच्छी लाइन, इस बार ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था और योगेश दोंदे लगातार ऑफ स्टंप के बाहर निकल रहे हैं पहले ही बड़े शॉट्स के लिए, लेकिन संपर्क नहीं बना पा रहे हैं। लॉन्ग ऑन के ऊपर से संभवतः उठाकर खेलना चाहते थे। अब बची है पारी में 3 गेंदें। इस बार यॉर्कर, जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए अक्षय। हर गेंदबाज ने इंप्रेस किया है वैशाली स्पोर्ट्स की ओर से, और क्या कमाल का कमबैक है वैशाली स्पोर्ट्स का। पहला मैच हारे थे, पहला मैच हारने के बाद वापसी करना इतना आसान रहता नहीं है, लेकिन दूसरे मैच में ज़बरदस्त वापसी रही, मैच जीता, और ये मैच अभी तक उनके गेंदबाजों के नाम रहा है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, स्लोवर डिलीवरी, बाहर की तरफ लेकर चले गए गेंद को। लगातार तेज डाल रहे थे, लेकिन ये देखिए लेग ब्रेक गेंदबाज की तरह डाली हुई गेंद थी। गति में जो परिवर्तन किया गया उसको बिल्कुल भी समझ नहीं पाए शुभम, और शुभम तो बिल्कुल हैरान परेशान है, गेंद बल्ले पर ही नहीं आ रही है। आखिरी गेंद इस बार बल्ले पर आई है और बहुत दूर भी जाएगी, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। आखिरी गेंद पर सिक्सर शुभम के बल्ले से, और आखिरकार टोटल 30 के ऊपर जाता हुआ 33 रन। बहुत बड़ा स्कोर नहीं है, लेकिन फाइट बैक किया जा सकता है इस पर भी, हालांकि बहुत उम्दा गेंदबाजी करनी पड़ेगी सभी गेंदबाजों को। 33 बने हैं, 34 की चुनौती प्लेऑफ्स में क्वालिफाई करने के लिए वैशाली स्पोर्ट्स के सामने। तो किस तरह से अब आने वाले हाफ में खेल होगा, रन चेस किस तरह का रहेगा, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, सब कुछ आप तक पहुंचाएंगे कमेंट्री बॉक्स से मेरे साथी कमेंटेटर संदेश पाटिल। धन्यवाद अजय. नक्कीच क्लास गोलंदाजी इथं पाहायला मिळाली. आणि उद्याचं शेड्यूल तुमच्या टीव्ही मॉनिटर आलेला आहे. उद्या सूर्या फायटर्स आणि ब्लू स्टार वडपे सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. 8:45 वाजता टॉस होईल, 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल या स्पर्धेचा. त्यानंतर स्टार रॉयल्स आणि 3 स्टार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. अशोकदादा 11 टीम संघाने देखील आपली तयारी करून वेळेवर पोहोचायचं आहे. उद्या पुन्हा एकदा आपण सकाळी पहाटे 8:30 वाजता मिळणार आहोत या स्पर्धेमध्ये. मात्र सध्या तरी गेम प्लॅन ए सक्सेस झालेला नाही आहे. बी मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी थोडीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. विराट स्पोर्ट 1200 नाही गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहेत संघामध्ये. विनीत आहे, त्याचबरोबर बुद्धार्थ आहे. सॉरी विनीत, याच्यावर भरपूर अपेक्षा असेल टीमला. वी आर स्पोर्ट्स मयूर पाटील फॅम टीम आपण पाहत आहे. रावण स्पोर्ट्स भरत जाधव पुंडास. महाराष्ट्र राज्य रावण ग्रुप संस्थापक अध्यक्ष आहेत भरत जाधव, यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. आज सावंदेगावचे उपसरपंच आमच्या मॅडम, आम्ही त्यांना प्रेमाने आम्ही सोनीताई म्हणत असतो, सोनी सचिन वागचौरे मॅडम यांचा संघ आपण पाहतो. वैशाली स्पोर्ट्स उमेश सोनावणे फॅम टीम, विराट स्पोर्ट 1200 आणि सूर्या फायटर्स विनोद थोरात साहेबांचा संघ आहे. आणि त्याचबरोबर ब्लू स्टार वडपे रितेश गायकवाड आणि प्रेम गायकवाड फॅम टीम आहे.
त्यानंतर 3 स्टार रॉयल्स उद्याच्या दिवसामध्ये मिलिंद जाधव, अक्षय गायकवाड आणि शैलेश गायकवाड इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. शुद्धोधन जाधव डोळेगावचे उपसरपंच, अशोकदादा 11 उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या सर्व संघाने आपली उद्या उपस्थिती दाखवायची आहे. या स्पर्धेचे आयोजक मित्रांनो सन्माननीय अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, त्याचबरोबर मिलिंद जाधव, निकलेश शेलार, त्याचबरोबर विजय चंदने, सतीश वागचौरे, सतीश ब्राव, त्याचबरोबर निमेश शेलार, या सर्वांनी अफाट मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर सतीश जाधव कवाड गावचे उद्या त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत. आणि आता जाऊया दुसऱ्या डावाला सुरुवात आहे. कारण की फायटर गोलंदाज विनीत भोईर फ्रॉम कवाड, एक्सप्रेस गोलंदाज तयारीमध्ये. जास्त नाही आहे, 34 धावा बनवायचे आहेत आणि ती सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सतीश आणि त्याच्यासोबत गणी पाहतोय. गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहे विनीत भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. दुष्काळात 13वा महिना. वाईटने सुरुवात इथे पाहायला मिळते. विनीत भोईरच्या माध्यमातून पहिली धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात खाता ओपन होताना आपण पाहतोय. सतीश वागचौरे अँड कंपनी, वैशाली स्पोर्ट्स, साऊंड द टीम. नक्कीच सुंदर असा ड्राईव्ह सतीशला ठाऊक आहे. 30 चेंडूचा खेळ आहे, जास्त नाही. 34 धावा बनवायच्या आहेत. एक धाव ऑलरेडी एक्स्ट्रा आली आहे. सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे, तिचा वापर पहिल्या चेंडूवर नक्कीच सतीशने केलाय. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त विकेट घेणं फार महत्त्वाचं असेल. आणि पाहूया विनीत भोईर प्रयत्न करतोय का. समोर केला आणि वॉड कॅच. एक हात का कमाल, अपना हात जगन्नाथ. आणि नेहमी लोककरींचे सामने रंगतदार होत असतात आणि प्रयत्न करतायत आणि प्रयत्नामध्ये ही सुंदर अशी झेल. आजच्या दिवसातील 1 हँड कॅच विनीतच्या नावावर. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ पटका खेळण्याचा प्रयत्न गनीने केला होता आणि गनी अजूनही शो नाहीये की मी आऊट झालोय. सतीशच्या चेहऱ्यावर देखील स्मितता आली होती जेव्हा जी झेल पकडून ज्यावेळेस सेलिब्रेशन केला होता विनीत भोईरनं. आजच्या दिवसातील एक उत्कृष्ट झेल सतीश वागचौरे, त्यानंतर विनीत भोईर याला आपण पाहतोय. नवीन बॅटर तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त खेळाडू आहे विशाल, सिनियर मैदानाच्या आतमध्ये. पारुलीचा हा खेळाडू आहे आणि सिंगल डबल जिथे विचार केला जातो ना तेव्हा या खेळाडूचं आवर्जून नाव घेतलं जात आहे. एक सेन्सिबल क्रिकेट, विकेटच्या मेरिटवर खेळणाऱ्याला आपण भरपूर किंमत देत असतो. आता पाहूया, एक विकेट गमावला गेलाय. 34 धावा बनवायचे, 2 धावा लागल्यात आणि एक गडी बाद झालाय. ओ सुंदर असा ड्राईव्ह, इथे शतरक्षक आहे. ओ नक्की काय घडलंय आणि डायरेक्ट हिट, बॅटर आउट. नक्की आता मैदानामध्ये काय सुरू झालंय. बॅक टू बॅक दुसरा झटका लागला इथे. रिप्ले मध्ये पाहूया आपण कोणत्या प्रकारे फलंदाज आउट झालाय. सेफ अँड नक्कीच स्ट्रोक बनवला आणि डायरेक्ट थ्रो. यस, एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. बॅटर आउट. मॅच मध्ये कमबॅक. आता म्हणू शकता की 34 धावा देखील डिफेन्स करण्याची ताकद आहे विराट स्पोर्ट 1200. आणि खऱ्या अर्थाने विराट स्पोर्ट 1200 या संघाला विकेटनेच हा मॅच जिंकता येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये विनीत. बॅटर नेम प्लीज. समोर उडवल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये, 1 बाउन्स येतोय चौकार. मागच्या 2 विकेटचा दबाव काढलाय सतीशने, त्याच्यावर आलेला हा चौकार. ऋतिक आला नवीन फलंदाज.
वो कहते हैं नाम में क्या रखा है, जब तक आपका काम नहीं बताता तब तक नाम नहीं हो जाएगा आपका. म्हणून त्या कामासाठी सतीश वागचौरे सध्या तरी चांगला स्ट्रोक खेळताना. धाव संख्या 6 धावा. नेक्स्ट बॉल विनीत भोईर. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या धाव पलकावर 7 धावा. 2-7 अशी परिस्थिती आहे या मॅचची. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. आज की शाम किस टीम के नाम, कारण की क्वालिफाय मॅच आहे. ऑलरेडी VR स्पोर्ट्स क्वालिफाय झालेला आहे. मात्र सध्या तरी आपण पाहतोय की वैशाली स्पोर्ट्स सध्या मैदानामध्ये या धावा बनवण्याकरिता संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विनीत. महत्वाचा चेंडू या षटकातील. मोठा फटका खेळलाय. ओ माय गॉड, न्यू लुक स्ट्रोक. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. कम्मालीचा हा फटका. न्यू लुक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. या षटकाराने पूर्णपणे मॅच वर मजबूत पकड निर्माण केली आहे, कारण की 13 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत. चोवीस चेंडू मध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. सतीश देखील रिस्क घेणार नाहीये. सतीशला माहिती आहे जेवढं लवकर मॅच फिनिश करता येईल तेवढं लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याने ऋतिकला देखील तेच सांगितलं की आपल्याला जास्त वेळ मैदानामध्ये थांबायचं नाहीये. सायंकाळ झाली आहे. जर विकेट सुरू झाले तर मग थांबण्याचं नाव घेत नाही आपल्या संघामध्ये. म्हणूनच सतीशने एक चौका टोकला आणि ऋतिकने देखील एक षटकार लगेच टोकलाय. थोडंसं स्पीडअप करायचंय. शुभम गोलंदाज. आज बॅटनं काही करू शकले नाही, मात्र आज गोलंदाजी जिम्मेदारी है. मुश्किल अवसर है गेंदबाजी वाली टीम को. हालांकि 24 गेंदें फेंकने बाकी इस इनिंग के और 21 रन बचाने. पिछले ओवर में काफी महंगे साबित हुए थे गेंदबाज विनीत भोईर. पहली गेंद फुल टॉस गेंद और उसके ऊपर एक बड़ा स्ट्रोक. गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए. हालांकि जल्दी मैच फिनिश करना चाहते सतीश वागचौरे. नक्कीच सकाळी पहाटे जॉबवर जायला लागतो 7 वाजता. दिवसभर थकान आहे. जर सामना लवकर समाप्त झाला तर आराम करायला मिळेल. नगरपालिकेचं जॉब म्हणजे सोपं नाहीये. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्याच्यावर पंचांनी नो बॉल सिग्नल केलाय. म्हणजे No+1 2 धावा आणि पुढील येणारा चेंडू फ्रीट. आणि आता फ्रीट खेळण्यासाठी ज्याने एक षटकार ठोकला होता शेवटच्या चेंडूवर विनीतच्या अगेन्स्ट, तो ऋतिक आला स्ट्राईकवर. षटकाराने खाता खोलला होता. धाव संख्या 19 धावा धावफलकावर. गोलंदाज तयारीमध्ये शुभम. महत्वाच्या मॅच मध्ये काहीच चांगलं झालं नाही ते विराट स्पोर्ट्स संघासाठी. विराट स्पोर्ट 1-0. उमेश दादा सोनवणे फॅम टीम आपण पाहतोय. अगोदर बॅटिंग चांगली झाली नाही, आता गोलंदाजी साथ देत नाहीये. हुक शॉट पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावर आलेला हा एक सिंगल धाव. धाव संख्या 20 धावा. 14 धावांची आवश्यकता आहे. उशिराने स्पर्धा सुरू झाली, मात्र वेळेवर समाप्त झाली असंच आपण म्हणू शकता. 11 वाजता पहिला चेंडू टाकण्यात आला होता या स्पर्धेचा. पहिला सामना देखील वैशाली स्पोर्ट्स संघाने खेळला होता आणि शेवटचा सामना देखील खेळत आहेत आजच्या दिवसातील. फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. षटकार आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा. करेला ऊपर से निमचला. दुष्काळात 13वा महिना. गरीबी में आटा गीला करते हुए गेंदबाज.
अब ये गेंदबाजी नहीं करेंगे। हर्ष गायकर यांच्या चेहऱ्यावर भरपूर चांगला स्मित आहे। नक्कीच वेळेवर ते देखील आज घरी जातील। 27 धावा झाल्यात। आता त्यांचं षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज आपली तयारी करत आहे। सौरभ आलाय। आज दोन प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये देखील चांगल्या धावा झाल्या नाही आणि आता फ्री हिटला देखील पुन्हा एकदा मोठा फटका। हा चेंडू देखील चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार। नक्कीच एक धाव फक्त विजयापासून दूर आहे। स्कोर इज लेवल। एक धाव आणि क्वालिफायर मॅचला इथे जिंकण्याची तयारी आहे आणि पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील चालला सीमा रेखा पार। पंचांचा इशारा येतोय चौकार आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय टीम वैशाली स्पोर्ट्स। अभिनंदन सावंदेगावच्या उपसरपंच सोनी सचिन वागचौरे, सतीश वागचौरे, वेदांत वागचौरे, ऋतिक अँड ऑल टीम। हार्डलक टीम विरा स्पोर्ट्स 1200 हार्डलक उमेशजी सोनावणे शेलार। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत ज्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये केला कमाल। टोटल 6 धावा खर्च केला, 3 विकेट घेतले। नाव आहे गोलंदाजाचं पियुष। पुन्हा एकदा ठरलं या मॅचचं मॅन ऑफ द मॅच। कम ऑन पियुष, पियुष आपण व्यासपीठावर यायचंय।